प्रॅक्टिस सेट 3.3. मी आता पहिल्यांदा काय करतो आपण या पार्टमध्ये 3.3 च्या आधी कोणते कोणते थिअरम्स पाहिले, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज पाहिल्या या मी एकदा रिवाइज करून देतो. बघा जर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय काय शिकलो होतं ना आपण या एक्सरसाइजसाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकलो असेल आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. मग त्याचा कन्व्हर्स मग 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल, मग 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल, मग मेडियन आणि त्याच्या प्रॉपर्टीज. आणि त्यातली एक प्रॉपर्टी म्हणजे मेडियन ड्रॉन टू हायपोटेन्यूज इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. हा पार्ट आपण पाहिला. वन बाय वन सगळे गोष्टी डिवाइड करणार आहे. लक्ष द्या. इफ टू साइड्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट then the angles opposite to them are congruent. If two sides of a triangle are congruent, then the angles opposite to them are congruent. याला आपण काय म्हणतो सांगा? आयसोसेलेस ट्रायंगलचे बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात असं आपण म्हणतो. आणि या थिअरमला नाव आहे आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. त्याचा कन्व्हर्स असा आहे, इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, इफ टू अँगल्स if two angles of a triangle are congruent, then the sides opposite to them are congruent. त्याला म्हणायचं कन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. यानंतर आपण असं पाहिलं 30, 60, 90 डिग्रीचा थिअरम पाहिला. 30, 60, 90 डिग्रीचा ट्रायंगल. साइड opposite to 30 degree is half hypotenuse. आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री is √3/2 times of hypotenuse. Side opposite to 30 is half of hypotenuse. Side opposite to 60 is √3/2 times of hypotenuse. हा याला म्हणायचं आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल. यामध्ये दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, AB आणि BC. साइड अपोजिट टू 45 AB पण असते आणि साइड अपोजिट टू 45 BC पण असते. या दोघांची लेंथ 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज. 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज. साइड अपोजिट टू 45 इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज. त्यानंतर आपण पाहिलं मेडियन्सची रिलेटेड पाहू. All the medians of triangle are congruent. आणि मुळात मेडियन म्हणजे काय? द सेगमेंट जॉइनिंग midpoint of a side and opposite vertex is called the median. आणि ट्रायंगलच्या तिन्ही मेडियन्स कॉन्करंट असतात. कॉन्करंट शब्द नीट ऐकायचा. कॉन्करंट, कॉन्ग्रुएंट नाही, कॉन्करंट असतात. कॉन्करंट all the medians of triangle are concurrent, म्हणजे ते meet at किंवा intersect at one point. That point of concurrence is called centroid. That point of concurrence is called centroid. And centroid ची property अशी आहे, the centroid divides the median in the ratio 2:1. The centroid divides the median in the ratio 2:1. त्यातला larger part असतो की मोठा part, तो 2/3 of median. आणि स्मॉलर पार्ट असतो तो 1/3 ऑफ मेडियन. लहान पार्ट 1/3 ऑफ मेडियन, मोठा पार्ट 2/3 ऑफ मेडियन. लहान पार्ट 1/3 ऑफ मेडियन, मोठा पार्ट 2/3. कसं ओळखायचं तर लहान कुठला मोठा कुठला आहे? वर्टेक्सला जोडलेला असतो तो मोठा. एजी मोठा पार्ट आणि जीडी लहान पार्ट. यात बीजी मोठा पार्ट आणि तो वर्टेक्सला जोडलाय. बीजी हा मोठा पार्ट, सीजी हा मोठा पार्ट आणि जीए लहान. तर याला म्हणायचं प्रॉपर्टी ऑफ मेडियन. आणि सगळ्यात शेवटची प्रॉपर्टी इन राईट अँगल ट्रायंगल. इन राईट अँगल ट्रायंगल कसे ट्रायंगल ABC जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर इन राईट अँगल ट्रायंगल AC चा समजा M हा मिड पॉइंट असेल तर BM इज कॉल्ड द मेडियन ड्रॉन टू हायपोटेनस. मेडियन ड्रॉन ऑन हायपोटेनस काही म्हणतात.
द मेडियन ड्रॉन टू हायपोटेनस इज हाफ ऑफ हायपोटेनस. म्हणजे BM ची लेंथ हाफ ऑफ AC एवढी असते. अरे म्हणजेच BM ची लेंथ AM एवढी पण असते आणि CM एवढी पण असते की नाही. साधी गोष्ट आहे ना की कारण M हा AC चा काय सगळं मिड पॉइंट. मग AM ची लेंथ हाफ AC नाही का, CM ची पण लेंथ हाफ AC नाही का. आणि आता मी प्रूव्ह करून दाखवलं किंवा मागच्या पिरियड मध्ये आपण की BM ची लेंथ हाफ ऑफ AC असतं दाखवलं की म्हणजेच BM हा AM आणि CM यांना इक्वल असतो म्हणलं तुम्ही करा. किंवा मेडियन ड्रॉन टू हायपोटेनस इज हाफ. आणि मग आता एक्सरसाइज बघायला का प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3 एक्सप्लेन करतो लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन करता प्रश्न बरोबर. फर्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x and y using the information in the figures provided. हां अगदी बेसिक आणि साधा क्वेश्चन आहे. B A C इथे D आहे. हे दोन साइड्स कॉमन लिहिले तुम्हाला मार्किंग करून. इथे x इथे 50 दिले, इथे y आणि इथे 60 दिले. आणि आता क्वेश्चन काय काय विचारले बघा. फाइंड मेजर ऑफ अँगल ABD आणि दुसरा विचारलं मेजर ऑफ अँगल AC. बरोबर. या दोन अँगल्सचे मेजर्स तुम्हाला विचारले. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर x आणि y चे व्हॅल्यूज आधी शोधायच्या, मग आपल्याला ABD चं मेजर मिळेल आणि ACD चं मेजर मिळेल. त्याची सुरुवात कशी आहे का लक्षात. इन ट्रायंगल ABC AB इक्वल्स AC गिवन. कारण मार्किंग बघा काय असं इथं पण दिलं असेल, वेगळ्या प्रकारे काहीतरी मार्क करून दिलं असेल बरोबर. काही असेल मार्किंग काही करायचं पण सेम करायचं सिमिलर करायचं. इन ट्रायंगल ABC AB इक्वल्स AC गिवन. देयरफॉर ट्रायंगल ABC इज एन आयसोस्केलेस ट्रायंगल. त्यामुळे त्याचे बेस अँगल कॉम्बिनेट झाले म्हणजे अँगल ABC इज कॉमन टू अँगल ACB. मग ABC चं मेजर किती आहे x. नाही ABC चं मेजर किती आहे x आणि ACB चं मेजर किती आहे. म्हणजे दोन्ही इक्वल आहेत म्हणून सांगितलं की नाही. याचा अर्थ x ची व्हॅल्यू काय असली पाहिजे 50. नेक्स्ट आता ACD चं मेजर पाहिजे. कोणाचं पाहिजे ACD. DB कॉम्बिनेट BC गिवन. हा पण आयसोस्केलेस ट्रायंगल आहे. फक्त असं इकडनं बघायचं पाय वर करायचं आहे बघ. झालं उलट मला तुम्हाला उलट झालं ठीक आहे. मग आता मला सांगा त्याचे बेस अँगल्स कॉम्बिनेट झाले की नाही. म्हणजे अँगल DBC हा DCB ला कॉम्बिनेट झाले का. मग याचं मेजर 60 म्हणजे y चं पण व्हॅल्यू किती असली पाहिजे 60. म्हणजे तुम्हाला आन्सर 60 मिळेल. आता हा अँगल आहे ना हा ABD आहे बघा. ABD हा ABD जो अँगल आहे हा तो या दोघांचे एडिशन आहे. म्हणजे 50 + 60 आहे 110. सिमिलरली पलीकडे पण तेच असणार आहे. 110 असणार. म्हणजे हाही ACD किती मिळणार तुम्हाला 110 आणि ABD पण किती मिळणार 110. कसं लिहायचं कळेल तुम्हाला. कसं लिहायचं नक्की कळेल का. त्यातला एक पार्ट होता मी एवढा यातला वरचा लिहून दाखवतो. एक पार्ट दाखवतो म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग बद्दल बघून लिहिता येईल स्वतःला. सगळ्यांनी लक्षात. इन ट्रायंगल ABC segment AB congruent segment ACD given. Therefore triangle ABC is an isosceles isosceles triangle. Therefore angle ABC is congruent to angle ACB. दोन्ही एंगल कॉम्बिनेट म्हणजे दोघांचे मेजर इक्वल. Therefore measure angle ABC equals measure angle ACB. आता मला सांगा ABC फिगर नाही बघायचं. ABC चं मेजर किती आहे x नाही. त्याचा आन्सर नंतर 50 येतो तुम्हाला. इज इक्वल ACB चं मेजर किती आहे 50. बघा x इक्वल्स काय झालं तुम्हाला 50 असं मिळालं. आता मला सांगा हाच पार्ट तुम्हाला खाली असा सेम स्वतः लिहिता येईल की नाही. असा पार्ट स्वतः तुम्ही लिहू शकाल की नाही. तर तुम्हाला त्यावेळेस y इक्वल्स काय मिळणार तुम्हाला
जशी ही स्टेप मिळाली तशी ही स्टेप त्यात मिळेल की खाली y इक्वल 60 मिळालं. मग पहिल्या क्वेश्चन कडे बघायचं. काय बघायचं? अँगल ABD अर्थात मेजर अँगल. चला ABD मध्ये या अँगल ABD मध्ये पुन्हा कोणाची ऍडिशन आहे? मेजर अँगल ABC प्लस मेजर अँगल DBC. चला ABC चं मेजर आपण मिळवलंय मगाशी. ऍक्च्युली पहिल्यांदा ते x आहे, बरोबर आहे, पहिल्यांदा x आहे ते, आणि प्लस पुढचं किती सांगा DBC किती असेल? आता x ची व्हॅल्यू तुमच्याकडे 50 मिळाली. ती 50 व्हॅल्यू रिप्लेस प्लस कसं लिहायचं कळलं? मला तो पार्ट सांगायला पाहिजे चालतं? लिहू शकाल स्वतः? सिमिलरली म्हणलं तरी चालतं. आणि मेजर अँगल ACD इक्वल्स 110. कळलं का आता नक्की? नेक्स्ट सेकंड क्वेश्चन वाचून करू. शांतपणे हळूहळू. The length of hypotenuse of right angle triangle is 15. Find the length of its median. Find the length of median of its hypotenuse. एक फिगर पहिल्यांदा ड्रॉ करायची. ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल असं म्हणायचं. AC चा समजा P हा मिड पॉइंट आहे किंवा D हा मिड पॉइंट आहे, काही म्हणा मिड पॉइंट दाखवायचा असं, आणि याला म्हणायचं मेडियन BD. आता सेकंड क्वेश्चन बघा. लेंथ ऑफ हायपोटेन्यूस इज 15. हायपोटेन्यूस ची लेंथ किती दिली आहे? कुणाची लेंथ विचारली आहे? मेडियन. मेडियन ड्रॉन टू हायपोटेन्यूस ची मला लेंथ विचारली, म्हणजे BD ची लेंथ विचारली. कुणाची लेंथ विचारली? BD. कसं लिहायचं बघा लक्षात घ्या. इन ट्रायंगल ABC मेजर अँगल B इक्वल्स 90 डिग्री. D is midpoint of segment AC. Therefore, आणि त्याची लेंथ लिहा. लेंथ AC इक्वल्स 15 सेंटीमीटर आहे. बघा नसेल तर किंवा 15 युनिट्स. मग सेगमेंट BD is the median drawn to म्हणतात, drawn on म्हणतात, तुम्हाला जे पाहिजे ते म्हणतात. मेडियन drawn to hypotenuse. Therefore, BD ची लेंथ किती असणार आहे? हाफ ऑफ हायपोटेन्यूस, म्हणजे हाफ ऑफ 15 म्हणजे 7.5 युनिट्स. नेक्स्ट टाइप थोडाफार याला सिमिलर आहे. थोडाफार तुम्ही आधी क्वेश्चन वाचून घ्या. इन ट्रायंगल PQR वाचताय का सगळ्यांना? मी या बाजूला फिगर करते. हा इन ट्रायंगल PQR अँगल Q इक्वल्स 90 डिग्री. PQ ची व्हॅल्यू 12 आहे, QR ची व्हॅल्यू 5 आहे. पुढे काय म्हणले वाचा? QS इज अ मेडियन, म्हणजे याचा अर्थ S हा कोण असणार? PR चा. म्हणूनच तुम्हाला QS ला मेडियन म्हणता येईल ना. मेडियन त्याशिवाय म्हणताच येत नाही कोणाला. मिड पॉइंट असेल तरच मेडियन. आणि मग विचारलंय फाइंड लेंथ QS. त्या QS ची लेंथ किती असा प्रश्न. सगळ्यांचं लक्ष इथे बरं. इन ट्रायंगल PQR सांगा अँगल Q चं मेजर किती आहे? 90 डिग्री. PQ ची लेंथ किती आहे? 12. फक्त सेंटीमीटर आहे का बघून सांगा. राहू दे. चला QR ची लेंथ किती आहे? 5. हां पायथागोरस थेरम सांगा बरं. पायथागोरस थेरम PR² इक्वल्स
hypotenuse square PR square equals side 1 square plus side 2 square plus side 2 square. त्याला रिझन द्यायचं theorem of Pythagoras. हा तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये याचा प्रूफ बघायला मिळतो. 10वी ला याचा प्रूफ कसं असतं बाबा ते बघायला मिळतं. हा PQ म्हणजे 12 चा स्क्वेअर, QR म्हणजे 5 चा स्क्वेअर, 144 प्लस 25 ॲडिशन 169 हा PR चा स्क्वेअर आहे. त्यामुळे PR ची लेंथ 30 युनिट्स किंवा सेंटीमीटर जी असेल ते म्हणजे PR ची लेंथ तुम्हाला काय मिळाली आता इथे PR ची लेंथ काय मिळाली 30. आता segment QS is the median drawn to hypotenuse. Segment QS is the median drawn to hypotenuse. त्यामुळे QS ची लेंथ किती असणार half of hypotenuse, half of PR म्हणजे half of 36.5 युनिट्स. ही तुम्हाला कोणाची लेंथ मिळाली Yes. काही अडचण आहे तुम्हाला नाही. नेक्स्ट 4th क्वेश्चन. फक्त लक्ष द्या, फक्त लक्ष द्या. PQR इथे P मिड पॉइंट दाखवलाय. G सेंट्रॉइड आहे. आता क्वेश्चन वाचूया आपण, लक्ष द्या. Point G is the point of concurrence of medians of triangle PQR. GT 2.5. GT 2.5. 2.5. Find the length of PG and PT. PG आणि PT यांचे लेंथ आपल्याला विचारले. PG आणि PT चे लेंथ विचारले. पहिले मला सांगा त्यांनी G बद्दल काय सांगितले वाचावे. G is the point of concurrence. म्हणजे G कोण आहे सांगा थोडक्यात. Centroid. सोल्युशन. G is the centroid of triangle PQR. GT ची लेंथ तुम्हाला काय दिली त्यांनी 2.5 सेंटीमीटर. GT ची लेंथ किती आहे 2.5 सेंटीमीटर. मग ती सेंट्रॉइडची प्रॉपर्टी किती लिहितोय बघा. द सेंट्रॉइड divides the median in the ratio. त्यानंतर मी काय म्हणतो ती प्रॉपर्टी म्हटल्यानंतर लहान पार्ट 1/3 ऑफ मीडियन आणि मोठा पार्ट 2/3 of median. आता तुम्हाला इन्फॉर्मेशन लहान पार्टची दिली का मोठ्या पार्टची? लहान पार्टची. ओळखायचं कसं लहान पार्ट आहे कसं ओळखायचं? Word. मिड पॉइंटला जॉईन केला की लहान, वर्टेक्सला जोडला की मोठा. आता GT हा वर्टेक्सला जोडला की नाही. कळतं ना वर्टेक्स कशाला म्हणतात तुम्हाला ना म्हणतात. दीज आर वर्टेक्सेस. हा मिड पॉइंट, हा मिड पॉइंट, हा मिड पॉइंट, हा सेंट्रॉइड. मिड पॉइंटला जॉईन केला की लहान पार्ट पडायचं, वर्टेक्सला जोडला की मोठा पार्ट. सांगा मोठा पार्ट केवढा 2/3 ऑफ मीडियन, लहान पार्ट केवढा 1/3 of median. मग आता हे झाल्यानंतर देअरफॉर सांगा लहान पार्ट म्हणजे GT केवढा असणार 1/3 ऑफ मीडियन एवढा असणार, 1/3 ऑफ PT एवढा असणार. लहान पार्ट 1/3 ऑफ मीडियन. GT ची लेंथ किती आहे 2.5 इज इक्वल टू 1/3 ऑफ PT आहे. ते ट्रान्सफर करा
म्हणजे 2.5 into 3 is equal to PT. त्याचं मल्टिप्लिकेशन PT 7.5 सेंटीमीटर. आता तुम्हाला PT ची लेंथ मिळाली, PT ची लेंथ मिळाली, हे मिळालं. आता राहिलं कोण? आता मला सांगा PG हा लहान पार्ट आहे का मोठा पार्ट आहे? मग सांगा मोठा पार्ट असतो ना PG हा केवढा असतो रे? 2/3 ऑफ मेडियन. मेडियन म्हणजे PT. 2/3 ऑफ PT म्हणजे 2/3 ऑफ PT ची लेंथ किती आपल्याकडे? 7.5. 3 म्हणजे 3, 325 75 मध्ये पॉइंट मिळाला आणि 25 टू द 50 5.0 म्हणजे PG ची लेंथ किती मिळाली तुम्हाला? 5 सेंटीमीटर. आता काही जण असंही करतात त्याला, काही जण PT ची लेंथ तुम्हाला मिळाली किती आता इथे? 7.5. त्यातून जर GT मायनस केले आपण 2.5 मायनस केले तर उरलेले 5 काय असतील? PG असतील. असं केलं तरी चालतं, पण हे मुद्दा पण का असं दाखवलं? तुमच्या वहीत एकदा तरी यावं ते मोठा पार्ट 2/3 ऑफ मेडियन, लहान पार्ट 1/3 ऑफ मेडियन. दिसावं आपल्या वहीत, कधीतरी दिसावं म्हणून मी हे असं मुद्दामून केलं. मलाही माहिती मायनस करून देतो वगैरे माहिती, पण हे मी मुद्दामून केलं. कळलं? त्याच्यामुळे स्मॉलर पार्ट इज 1/3 ऑफ मेडियन, लार्जर पार्ट इज 2/3 ऑफ मेडियन. काही शंका आहे कोणाला? याच्यात सगळं व्यवस्थित रेकॉर्डेड आहे.